आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बरं झालं हा रूम ओपन आहे, कोणीच नाहीये वाटतं। हॅलो, आईला कसला रूम आहे। ऍक्च्युली रूम नाही, एकदम म्युझियमच आहे। वाव, गावी गणपतीला ना पुढच्या वर्षी असंच डेकोरेशन करणार मी। एवढा मोठा रूम आहे, आरसा कुठे दिसत नाहीये यार। आत असेल बहुतेक। आरसा सापडला सापडला। नॉट तर बरोबर आहे, ती वेडी असं का बोलत होती। एक नंबरची कुचकी, नुसती छाळत असते। आता कळलं, आता कळलं का जळते ती जळकुकडी। शर्वरी परब, कसली क्यूट दिसतेस ग तू। हा, थोडं ना ते डब्बे पोचवते ना स्कूटीवरून, त्यामुळे टॅन झाले, पण काही बाय, लिपस्टिक लावून सगळं ठीक करते। आता कसं मस्त दिसते की नाही। टाक ए, तू इथे काय करतेस? लाज नाही वाटत तुला? हे मी तुला विचारायला हवं, तुला लाज नाही वाटत? मी जिथे जाते तिथे आधीच पोहोचलेला असतोस। जा जा जा, पहिले तू आज जा प्लीज। हॅलो, तुझ्यासारखं डम नाही मी। आय एम वेअरिंग अ बाथरोब। आणि मुळात तू चेटकिणीसारखी माझ्या मागे मागे काय येतेस? सी, मी मागे फिरते, तू काय स्वतःला शाहिद कपूर समजतो का की मी तुझी फॅन आहे आणि सेल्फीसाठी तुझ्या मागे मागे। शट अप। तर दुसऱ्यांच्या रूम मध्ये न विचारता घुसतेस व आगाऊपणा करतेस। आणि कुठल्याही रूम मध्ये घुसायला ही काय धर्मशाळा वाटली? ही माझी रूम आहे। हा मग ठीक आहे ना, मला थोडी माहित होतं ही तुझी रूम आहे। बरोबर, अशी रंग नसलेली डल रूम तुझीच असू शकते, करेक्ट आहे। आणि हो, दुसरं कोणी तुझ्या रूम मध्ये यायला नको असेल आणि तुला नको त्या अवस्थेत पाहायला नको असेल ना, तर लॉक करायची सोय असते दाराला। ए, मला नको शिकवू तू। एकतर माझ्या रूम मध्ये डायरेक्ट घुसलेस, पण मला शिकवतेस। ही रूम माझी आहे, मला वाटेल ते करेन मी। आणि माझ्याशी ना रिस्पेक्ट ठेवून वागायचं। तुझ्याशी का? तू मला सगळ्यांसमोर चोर ठरवत होतास, नको नको ते बोललास, वरून सॉरी पण नाही बोललास, आणि मी तुला रिस्पेक्ट देऊ? आधी तू इज्जत दे, मग तुला इज्जत मिळेल। मी तुला बोलली होती ना, जर दुसऱ्याला तू दाल चावल समजला ना, तर स्वतःला बिर्याणीची पण इज्जत मिळणार नाही। ए दाल चावल, आता एक शब्द निघाला ना तोंडून तर तू निघ इथून। नाही जाणार, काय करशील? ए शायनर, मुलींशी नीट तुला बोलता येत नाही, धमक्या भारी देता येतात रे। नाही घाबरता मी तुझ्या धमक्यांना। जा जा, काय करायचं ते कर, जा। काय बनवती लागली माझ्या मागे? लागली नाही, तू लावून घेतलीस, तू स्वतः पनोती लावून घेतलीस। थँक्यू, फायनली तुम्ही ऍक्सेप्ट केलं की तुम्ही पनवती आहात। ए माझं सोड, तुला साधे मॅनर्स नाहीयेत। दार उघडा ठेवून उघडा बंब फिरतोय। झालं ना बघून, निघ आता। झालं ना बघून, चल। मी काय तुला बघायला नव्हते आले, चुकून आली होती। आली होती मग काय? काय तू निघ ये, या प्लीज प्लीज निघा। ठीक आहे ठीक, जातेच आहे। अरे तुला मुली आसपास चालत नाही, आवडत नाही, मला काय एवढा वेळ पकडून ठेवलायस? सोड निघ। सोड बोला तर सोडून देशील का? डोक्यावर पडलास का रे तू लहानपणी? तू आधी इथून निघ आणि पुन्हा जर माझ्या समोर दिसलीस ना तर जीव घेईन तुझा।
टॉवेल सुटलेला सांभाळता येत नाही आणि माझा जीव घेतोय. एक मिनिट. अगं पमा, तू का थांबलीस? ये ना इकडे. ये. अरे रीना जी, आइए आइए आइए. थैंक यू फॉर कमिंग. आ जाइए, एक फोटो तो निकालिए हमारे साथ. थैंक यू. तेजस्विनी ताई, तुमची खूप धावपळ झाली असेल ना हो? नाही म्हणलं तरी मुलीचं लग्न म्हणजे दडपण येतच, आणि त्यातून हे सगळं व्हेन्यू ठरवणं वगैरे ही पण जबाबदारी तुम्ही घेतलीत. आता उद्या एकदा लग्न पार पडलं ना की सगळ्यांनाच थोडासा आराम मिळेल बघा. आय नो. मुलीचं लग्न म्हटल्यावर आनंदही आहे आणि दडपणही. एकदा का सगळं उद्या खरंच व्यवस्थित पार पडलं की आय एम ॲट पीस. होईल होईल ग, सगळं होईल. अहो मी समजूच शकते. आमच्या पमाच्या नाही का 4 मुली आहेत. अच्छा प्रमिलाच्या. अच्छा. त्या चौघींचं लग्न करताना आमची पण अशीच धावपळ होणार आहे, हो ना? अरे उमाताई, धावपळवरनं आठवलं, आपल्याला त्या मानपांच्या साड्या पाहिजेत ना? अगो भाई हो. हा चल चल आपण जाऊया हो, लवकर. हो. हा आले तेजा झाले. येते का? हा तुमची साक्षी आहे ना खूप नशीबवान आहे. मी काय बोलते, आमचा आकाश आहे ना एकदम गुणी मुलगा आहे. खरंच खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही ना काय काळजीच करू नका साक्षीची. मी पण मुलींची आई आहे, तर तुम्हाला आता काय वाटतंय ना ते मी समजू शकते. मी पण माझ्या मुलींसाठी स्थळ बघतेय ना. आता पहिल्यांदा आधी 2 मुलींचं लग्न करायचंय. आशू आहे ना, ती नर्सेस आणि डॉक्टरचे कपडे शिवते. नंतर शरू माझे सगळे डबे पोचवते. एकदम कष्टाळू मुली आहेत, खूप कष्टाळू मुली आहेत. तुमच्या ओळखीत कोणी चांगला मुलगा असेल तर मला नक्की सांगा. हा मी मुलगा शोधू मी शोधेन, पण तुम्हाला पटणार नाही कदाचित. बिंदू. येस मॅम. तुझ्या ओळखीत किंवा तुझ्या नातेवाईकांमध्ये एखादा चांगला मुलगा असेल तर सांग. यांच्या 4 मुली आहेत म्हणाल्या ना? हो. साधी फॅमिली असेल तर चालेल ना? मुंबईत घर हवंच, असं काही अट्टाहास नाही. अगदी डोंबिवली, बदलापूर वगैरे तिकडे कुठे असेल तर बघ. मुलगा कमावता हवा, पण काय, पण 20-25 हजार पगार चालेल. 20-25 हजार पगार हवाच मुलाला. आणि हो, फार दागिने थाटामाटात लग्न याची काही अपेक्षा करू नका, पण बाकी सांगा ना जरा हिला. जरा बघ. चांगलं कुठलं तरी सुचव स्थळ. माझ्या ओळखीत एक मुलगा आहे, त्याची ना शिवडीला खोली आहे, स्वतःची रिक्षा पण आहे. चालेल काय?